आपली प्रगती कशी ओळखायची हा मोठा प्रश्न सर्वांपुढे असणार. त्याचं उत्तर देतो. प्रगती म्हणजे मी सांगितली, पहिली प्रगती म्हणजे उत्कर्ष. ती तुम्हाला माहिती आहे, ती लोकांना पण दिसते आणि तुम्हाला पण दिसते, बरोबर. दुसरी गोष्ट मी सांगितली काय, साधनेमधली प्रगती. साधनेमधली प्रगती ती मोजायची काम आपण करणार आहोत. आता मोजणं, किती किती केली, काय केली हे आपण मोजणार आहोत. पण कशी केली हे आपल्याला नाही मोजता येणार. प्रार्थना म्हटली आपली 1000 झाली, सुटलो सुटलो असं वाटलं म्हणजे समजायचं की बरोबर नाही काम. प्रार्थना जेव्हा मनापासून म्हणायला लागतो माणूस, तेव्हा काय होतं, त्याची गोडी वाढते आणि मन निर्मळ व्हायला लागतं. मग तुमचं मन निर्मळ झालं की नाही ह्याची सेल्फी तुम्ही काढून घ्या. तुम्हाला कळतं सगळ्यांना, आणि त्याच्यापेक्षा लोकांना जास्त कळतं तुमचं मन किती निर्मळ झालंय. हे लोकांना चांगलं कळतं. पुन्हा मी तुम्हाला आंब्याचंच उदाहरण देतो. आंबा जेव्हा कैरी असते, कैरी तेव्हा ती कशी असते, कडक कडक असते, बरोबर. रंग कसा असतो, हिरवा असतो, बरोबर. आणि काय असतं, चव कशी असते, आंबट, बरोबर. वास काहीच नसतो त्या कैरीला, काय वास नसतो. मग आता ही कैरीचा आंब्यामध्ये रूपांतर झालं की नाही हे आपल्याला कसं दिसतं, आपल्याला कळतं की नाही, कळतं. कसं कळतं, वास घेऊन बघतो आपण. काय काय गोष्टी करतो, वास घेऊन बघतो, नंतर काय करतो, हात लावून बघतो मऊ झालाय का, अजून घट्ट आहे, आणि रंग बघतो. अजून हिरवा रंग आहे की रंग जाऊन मस्तपैकी कसला रंग म्हणूया त्याला आपण, पिवळा, पिवळा रंग आलाय की नाही, म्हणजे आंबा पिकल्यासारखं झालं, बरोबर. तोपर्यंत कैरी झाली. मग आता आपण कैरी आहे की आंबा आहे या 4 गोष्टींवर बघायचं. 4 गोष्टी सांगितल्या. काय काय, कडक, आपण किती कडक आहोत ते आपल्याला कळतं, लोकांना पण कळतं. जवळ न गेलेलं बरं, कडक आहे एकदम, बरोबर ना. म्हणून आपण किती कडक आहे ते आपल्याला पण कळतं, लोकांना पण कळतं, दिसणार. नंतर काय, मऊ आहे का नाही, सॉरी कडक, वास, मुळीच वास येत नाही. तिसरी गोष्ट काय सांगितली, कलर हिरवा. आता ह्याचं जेव्हा आंब्यामध्ये रूपांतर होणार तेव्हा आपल्याला त्याचा वास चांगला येणार. मऊ म्हणजे नम्रता, समजला. माणूस जेव्हा नम्र व्हायला लागला, कारण हवा गेली की माणूस नम्र व्हायला लागतो, म्हणून नम्रता म्हणजे मऊ होणं. रंग पिवळा म्हणजे तेज येतं, तोंडावर तेज यायला लागतं. माणसाला बघूनच कळायला लागतं की काय तेज आहे. माणसाकडे बघूनच कळायला लागतं की तेज, किती तेजपुंज माणूस आहे हा, हे कळतं आपल्याला. आणि काय तिसरं, गोडी. जेव्हा आपण चाकतो ना तेव्हा गोड असतो तो. म्हणजे काय, तो जे बोलतो, जे करतो, जे वागतो ते सगळं गोड असतं. लोकांना गोड गोडी सगळीकडे मिळते, आनंद मिळतो. गोडी म्हणजे काय, आनंद वाटत असतो तो. त्यामुळे सगळेजण आनंदी. त्याच्या सहवासामध्ये गेल्यानंतर सगळ्यांचे चेहरे प्रसन्न व्हायला पाहिजे. तुमच्या सहवासामध्ये आल्यानंतर त्यांचे चेहरे प्रसन्न व्हायला पाहिजे. आपल्या सुगंध सगळीकडे पसरला पाहिजे, तरच तुमच्यामध्ये काहीतरी फरक झाला, नाही तर कैरी. आता आपण किती पिकलोय ते आपल्याला कळतं ना, लोकांना कळतं आपल्यापेक्षा. म्हणून आंबा कसा पिकला की हवा हवासं वाटतं, बरोबर. कधी खातो तसं आपण सुद्धा जेव्हा लोकांना हवे हवेसे वाटू, साधी गोष्ट आहे, जेव्हा हवे हवेसे वाटू ना तेव्हा समजायचं की आंबा पिकायला लागलेला आहे. हा आंबा पिकणं गरजेचं आहे. आणि हा आंबा पिकायला लागला की लोकांना तुम्ही आनंदच देत राहाल. तुमच्या सहवासामध्ये लोकांना खूप आनंद मिळेल, खूप गोडी लागेल तुमच्या सहवासाची. म्हणून संगत, सत्संग, ह्याचा अर्थ हाच. सत्संगामध्ये आपण जेव्हा येतो
तेव्हा संपूर्ण गोड पाहिजे, सगळं वातावरण गोड, सगळ्यांचे चेहरे प्रफुल्लित, सगळ्यांचे चेहरे आनंदित, प्रत्येकजण एकमेकांना आनंद देतोय, असं सत्संगामध्ये व्हायला पाहिजे. मग तो खरा सत्संग. नाही तर नुसतं एकत्र येणं, वेळ जात नाही, जरा बसून भजन करूया, त्याला सत्संग म्हणत नाही. छान आहे घरी बसून लोकांना त्रास देण्यापेक्षा, म्हणजे आपल्या घरच्यांना त्रास देण्यापेक्षा थोडा वेळ त्यांना जरा रिलीफ, गेली कटकट बाहेर, बरोबर ना. तेव्हा सांगायचा मुद्दा काय आहे की हे जे आहे ना, आपलं प्रगती आहे ना, ही ह्याच्यावरनं ठरते. म्हणून आपली प्रगती आपण मोजली पाहिजे. म्हणून सत्संग आहे ना, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. जेवढा महत्त्वाचं आहे तेवढा डेंजरस पण आहे. जो खरा अर्थाने सत्संग नसेल, आपल्यासारखा असेल तरच फायदा आहे. नाहीतर सत्संगामध्ये तुम्ही जर गेला, तिकडे नको त्या गोष्टी चालू असतात. सुनेची काढायला तयारी असते सगळ्यांची, म्हणजे शेळोप्याच्या गोष्टी. शेळोप्याच्या म्हणजे दुसऱ्यांच्या संसारात लक्ष घालायचं, दुसऱ्यांच्या खोड्या जाऊन टांगायचं, लावालावी करतं, बरोबर की नाही. एकमेकांची जिरवली कशी, हे महत्त्वाचं असतं. जिरवली म्हटलं ते मला एक आठवलं, वाचलं होतं व्हॉट्सअपवर, छान लिहिलं होतं, ते सांगतो तुम्हाला. व्हॉट्सअपवर कधी कधी चांगलं येतं, पण आपण वाचत नाही, त्यामुळे फॉरवर्ड करतो. मी वाचतो, तुम्ही फॉरवर्ड करता. त्याच्यामुळे काय लिहिलं होतं, लोकांचे मार्ग अडवण्यापेक्षा, लोकांच्या जीवनामध्ये जर पुढे जात असेल तर त्याला अडवण्यापेक्षा पाणी अडवा. लोकांची जिरवण्यापेक्षा पाणी जिरवा, आणि लावालाव्या करण्यापेक्षा झाडं लावा. छान आहे ना. आवडलं असेल तर तसं करा. मग तुम्ही करतातच. जीवन विद्या मिशनमधले लोक म्हणजे चांगलेच असणार, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण आहेत तिथे. जीवन विद्या मिशन त्याच्यासाठीच आहे ना, आंबे करण्यासाठीच आहे. सर्वांचे आंबे करण्यासाठी आपण ते जीवन विद्या मिशन आहे. पण प्रवासामध्ये असतात. सद्गुरूंनी मला दिलेलं उत्तर सांग, या अनुभवापर्यंत, अनुग्रहितपासून ते अनुभव, या प्रवासामध्ये प्रत्येकजण आहे. त्यामुळे काही कैरी असतील, काही जस्ट पिकत आहेत आंबे, अशा या प्रवासामध्ये सगळे आहेत. त्यामुळे थोडंसं इथे तिथे चालू असणारच, ते आपण काय थांबवू शकत नाही. पण ते जर थांबवलं ना, तर खऱ्या अर्थाने नाही व्हायला झालं की तुम्ही गेला मग कामात. काही कंपन्या अशा असतात की तिकडे लिगली प्रत्येक गोष्ट परफेक्टच व्हायला पाहिजे, तिथे मॅनेज करायला अलाउड नसतं. काही कंपन्या अशा असतात, मॅनेज करून टाक. मॅनेज म्हणजे कळलं ना, म्हणजे देऊन करा काय करायचं ते. काही कंपन्या असतात स्ट्रिक्ट असतात, नो करप्शन. आमच्याकडे करप्शन चालत नाही, आमच्याकडे सगळा आमचं ट्रान्सपरंट आहे, पारदर्शी आमचा व्यवसाय आहे. आमचे डॉक्टर पटवर्धन ते म्हणतात, आम्ही कधीच काळजी करत नाही, कुठलाही इन्कम टॅक्सचा येऊ दे, काही करू दे, आम्ही कोणालाच घाबरत नाही. कारण आमचा संपूर्ण व्यवसाय, म्हणजे व्यवसाय नाही त्यांचा, डॉक्टरी व्यवसाय म्हणतो आपण, हा जो प्रोफेशन त्यांचा आहे तो परफेक्ट त्यांनी ठेवलेला आहे. कधी या काही बघा, नो प्रॉब्लेम. म्हणून त्यांच्या हॉस्पिटलला NABHचं सर्टिफिकेट मिळालं. NABH म्हणजे हे इंटरनॅशनल सर्टिफिकेट असतं. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट चेक केली जाते, हॉस्पिटलमधली प्रत्येक गोष्ट, आणि मगच ते सर्टिफिकेट मिळतं. ISO 9000 सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं आहे, आणि जीवन विद्येचं पण सर्टिफिकेट त्यांना आपण देतोय. आता सांगायचा मतलब काय की कोणी, काही ज्या संस्था असतात, काही व्यवसाय करतात ना, एकदम ट्रान्सपरंट, नो प्रॉब्लेम, कधी या. मग हे जे कल्चर आहे ना, हे प्रत्येकाचं कल्चर वेगळं असतं, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्या जीवन विद्या मिशनचं एक कल्चर आहे, आपलं पण कल्चर आहे ना. म्हणून हा जो आपला सत्संग आहे किंवा आपली जी फुल संस्था आहे, त्याचं एक कल्चर आहे. आणि कल्चर निर्माण कसं होतं, संस्कार निर्माण कशा होतात, पहिलं व्हॅल्यूज द्यायला लागतात. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, जीवन मूल्य ही द्यायला लागतात. त्याच्यातनं बिहेवियर तयार होतं. बिहेवियर म्हणजे आपली वागणूक, आपलं जे आचरण आहे
आपलं जे बिहेवियर किंवा वागणं म्हणतं त्याला, ही त्याच्यातनं निर्माण होते. व्हॅल्यूमधनं बिहेवियर आणि बिहेवियरमधनं कल्चर, असा तो प्रवास आहे. सगळीकडे प्रवास असतो. म्हणून व्हॅल्यू काय पाहिजे, आपलं मूल्य काय, आपलं सर्वात महत्त्वाचं मूल्य सद्गुरूंनी जे सांगितलंय ते म्हणजे सर्वांना. काय, सर्वांना हे आपलं मूल्य आहे. म्हणून मी, माझं आणि मला, मी, मला आणि माझं हे आपलं कल्चर नाही. आपलं कल्चर काय, सर्वांना, म्हणजेच आपण, आपलं आणि सर्वांचं, हे कल्चर आपल्याला सद्गुरूंनी दिलेलं आहे. आणि हे आपल्या संस्थेचं कल्चर आहे. आणि हे कल्चर मेंटेन करण्याचं काम आपलं आहे. काम आपलं आहे. नवीन नवीन लोक येत असतात, त्यांना आपल्या कल्चरमध्ये फिट करायला लागतं, बसवायला लागतं. ते एकदम गांगरून की त्यांना माहीत नसतं काय आहे. मग अशा वेळेला त्यांनी जरी काही गोष्टी सुरू केल्या बोलायला किंवा करायला, आपलं सर्वांच्या सिनियर लोकांचं काम आहे त्यांना थांबवायचं. हे आमच्याकडे चालत नाही. हे काम आपलं आहे. जे लोक इथे एस्टॅब्लिश झालेले आहेत, इथे बरीच वर्ष आहेत, ऑफकोर्स बरीच वर्षांनी काही संबंध येत नाही. सद्गुरू म्हणतात हा प्रवासामध्ये काही लोक 1-2 वर्षामध्ये सुद्धा अचीव करतील आणि काही लोक आयुष्यभर आले तरी काय होणार नाही. म्हणून किती वर्ष तुम्ही इथे आहात याचा काय संबंध नाही, लक्षात ठेवायचं. किती वर्ष आपण जीवनविद्या जगतो आहे याचा संबंध आहे. म्हणून जीवनविद्येमध्ये तुम्ही आहात, तुमच्यामध्ये जीवनविद्या आहे की नाही आपल्याला प्रगती पुस्तकावर लिहून द्यायचं. सगळ्या टाळ्या वाजवत नाही, सगळे गंभीर झालेले आहेत. आता हे प्रगती पुस्तकावर सद्गुरू बघणार की घ्या. आता काळजी करू नका, आपण इथे चांगल्यासाठी आहे ना, इम्प्रूव्हमेंटसाठी. दरवर्षी इकडे कशाला येतो, आता आमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट मिळते की नाही, मिळते की नाही. दरवर्षी बघा काय ती सुधारणा असते. गेल्या वर्षीचे प्रॉब्लेम आम्ही बघतो काय झालं, यावर्षी सगळे इम्प्रूव्ह. पूर्वी हे सगळं बंद असायचं, एवढं उकडायचं, अजून उकडतंय कारण पाऊस नाही म्हणून, पण आम्ही सगळं उघडं करून दिलेलं आहे तुम्हाला. आमचं काम आम्ही केलेलं आहे. आता पावसाने दया दाखवली आहे, तुम्हाला त्रास देत नाही पाऊस, म्हणून पावसाची कृतज्ञता व्यक्त करा. बरोबर ना. तर सांगायचा मतलब काय की आपलं कल्चर आहे ना सर्वांचं, सर्वांमध्ये, सर्वांमुळे मी आहे, हे आपलं कल्चर आहे. म्हणून हे कल्चर आपण मेंटेन करायचं आहे. म्हणून नवीन कोणी आले कच्ची लिंबू, त्यांना आपण सांभाळणं, हाकलून लावायचं नाही आपल्याला. नाही तू आमच्यामध्ये फिट नाही, हाकलून लाव. सगळ्यांना जवळ घेण्याचं काम आपलं आहे. पण जवळ घेतल्यानंतर थोडीशी असं मारायला पाहिजे. बरोबर ना. बाबा हे नाही चालणार, आमच्याकडे हे चालत नाही. आमच्याकडे ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक व्यवहार. आपले व्यवहार कसे असतात, पारदर्शी. कोणी येऊन बघावं काही, नो प्रॉब्लेम. आपल्याकडे चुकल्या मग काही लावालाव्या करायचे नसतात. म्हणून नवीन माणूस लावालाव्या करायला आला किंवा जुना असला, झाडं लावायला पाठवून द्यायचं त्याला. आपलं झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे आपलं. मग काही सद्गुरू बोलले ना, पर्यावरण हाच नारायण. पर्यावरण हाच नारायण म्हणजे झाडं लावा, लावालावी करू नका, असं सद्गुरूंना सांगायचं आहे. आणि आपण ते गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. आपलं गव्हर्नमेंटनी आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. म्हणून जेवढी झाडं लावू ना आपण, तेवढं आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये ते नोंद होणार आहे. असो, तेव्हा ह्या ज्या निर्मळ मन आपण जे करतो आपलं, तर दुसरे लोक जे आले की त्यांना निर्मळ करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण त्यांच्यामध्ये सहभाग घेता कामा नये. लावालावी करायला शांत, इथे नाही चालत, घरी जाऊन करा. सोसायटीमध्ये असेल तर जा तिकडे. इथे लावालावी करण्यासाठी आम्ही येत नाही. इथे आम्ही शुद्ध ज्ञान घेण्यासाठी येतो आणि आमचा जो मळ आहे ना तो काढायला येतो, वाढवायला येत नाही. हे तुम्ही सांगायला पाहिजे लोकांना. ह्याच्यातनं आपलं बिहेवियर सुधारतं. व्हॅल्यूज म्हणजे काय, सद्गुरूंनी तुम्हाला प्रार्थना दिली, पण ते काय लगेच आपल्याला वाटत नाही सर्वांचं बरं व्हावं म्हणून.
वाटतं का बघा तुम्हीच. इथे पण सेल्फीच काढायचा. सेल्फी काय काढायचा, कोणाचं जर बरोबर झालं, कोणाचं आपल्या नंदीच्या कार्ट्याचं, नंदीचं कार्ट किरी किरी करतं म्हणत नाही, नंदेच्या कार्ट्याचा नंबर पहिला आला मुलाचा, घालमेल त्यालाच यायचं होतं, बाकीची मुलं नव्हती काय, म्हणजे मनापासून वाईट वाटतं. मग समजायचं सुधारणा नाही. बरोबर ना. प्रार्थना म्हणतोय, प्रार्थना म्हणजे काय, चालू असतं नुसतं, हे चालू उपयोग नाही, मनाला वळण. प्रार्थना म्हणजे काय आहे हो, प्रार्थना म्हणजे पहिल्यांदा जिभेला वळण, नंतर सगळीकडे प्रोसेसच आहे. प्रार्थना मनाला कशाला लावतात, सद्गुरू म्हणतात जोरात म्हणा, मोठ्याने म्हणा, फास्ट म्हणा, 1000 म्हणा. का म्हणतात, कारण जिभेला वळण. जिभेला वळण लागत नाही तोपर्यंत जीभ हलत नाही आपली, लक्षात ठेवा. म्हणून प्रार्थने म्हणून 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 कशीही म्हणा म्हणतात. सद्गुरू म्हणतात कशीही म्हण, का, जिभेला वळण. जिभेला एकदा वळण लागली, जिभेला गोडी लागली, हळूहळू ते अंतर्मनामध्ये जाऊन मनाला वळण लागेल. मनाला वळण लागेल, मनाला वळण लागेल म्हणजे काय, सुसंस्कारित होऊ. खऱ्या अर्थाने सर्वांचं भलं हे आतमध्ये बसून राहील, सतत आतमध्ये बसेल सर्वांचं भलं. आणि एकदा मनाला वळण लागलं की शुद्धीकरण सुरू, मनाचं शुद्धीकरण सुरू, प्रोसेस सुरू. मग सद्गुरू म्हणतात प्रार्थना कशी म्हण, क्वालिटी प्रार्थना म्हण. क्वालिटी प्रार्थना म्हणजे मनापासून, प्रत्येक वेळेला वाटलं पाहिजे सर्वांचं भलं होते असं मनापासून. काही काही लोक डोळे मिटून प्रार्थना म्हणताना हसत असतात, मला बरं वाटतं. काहीला असं वाटतं म्हणजे काय म्हणायचं म्हणतो. प्रार्थना म्हणताना आतून आनंद आणि तो व्यक्त होतो, काहींचा व्यक्त होतो चेहऱ्यावर, असं हाफ स्माईल म्हणतात ना, तसं दिसायला लागतं. आणि तो माणूस आहे ना गोड व्हायला लागतो. मनापासून प्रार्थना आतमध्ये जिरायला लागली, एकदा जिरायला लागली ना सर्वांचं भलं, की मग तुम्ही गोड व्हायला लागता. आणि मग काय, सक्सेसच सक्सेस. तुम्ही जेवढे गोड व्हाल ना तेवढे ऑफिसमध्ये सक्सेस, कुटुंब सुंदर, प्रपंच सुंदर, जीवविद्या मिशनमध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांना आवडते होणार, हवेहवेसे होणार. म्हणून तुम्ही साधना किती करता त्यापेक्षा तुम्ही लोकांना हवेहवेसे वाटता की नाही पहिलं बघा. काही लोक 10,000 प्रार्थना म्हणत असतील, 10,000 म्हणणारच नाही, 10,000 म्हटलं तर असं होणारच नाही, ती गोष्ट वेगळी. बरोबर ना. म्हणून हे जे प्रोसेस आहे आपली, ही मनाला वळण देण्याची प्रोसेस आपण चालू ठेवली पाहिजे. आणि आपण ह्याच्यातनं आपलं कल्चर निर्माण केलं पाहिजे. कल्चर कळते ना मी काय म्हणतो ते. आपल्या सत्संगामध्ये कुठेही तुम्ही गेला तर तुम्हाला एकच व्हॅल्यू दिसली पाहिजे. व्हॅल्यू म्हणजे मूल्य, जीवन मूल्य सद्गुरू सांगितलेली आहेत. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, नम्रता, ॲडजस्टमेंट आणि कृतज्ञता. एवढ्या ज्या व्हॅल्यूज सांगितल्या आहेत ना, या व्हॅल्यूजच्या मुळाशी सर्वांना आहे. सर्वांचं भलं हे जेव्हा वाटतं ना, त्या व्हॅल्यूज तुमच्या पुढे येतात, हात जोडून उभे असतात. कारण तुम्हाला एकदा सर्वांचं भलं वाटायला लागलं तर तुमचं करणं पण तसंच असतं, तुमचं बिहेवियर तसंच होतं. तुम्ही सर्वांचं भलं करण्यासाठीच मागे लागता. आणि मग याच्यातनं आपलं एक सुंदर कल्चर निर्माण होतं. म्हणून मी सांगितलंय की काल काही लोक म्हणतात आम्ही कित्येक वर्ष आहोत. कित्येक वर्ष असून उपयोग काय, तुझ्यामध्ये हा जर बदल झाला नाही तर तो किती वर्ष याला मी महत्त्व देत नाही त्याला. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपल्याला हा जो प्रोसेस सद्गुरू दिलेला आहे, मी सांगितलं की आंबा होईपर्यंत हे जे सद्गुरू तुम्हाला ज्ञान देत आहेत, हे ज्ञान जेवढं श्रवण महत्त्वाचं आहे ना तेवढं चिंतन महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवायचं. सद्गुरूंनी चिंतनाचं महत्त्व, चिंतन हा चिंतामणी सांगितलेलं. चिंतन केल्याशिवाय श्रवणाचं रूपांतर स्मरणामध्ये होणार नाही. श्रवणाचं रूपांतर
स्मरणामध्ये कधी होईल त्याचं चिंतन करत राहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. ओळख कधी होईल? ओळख होण्यासाठी तुम्हाला समजून घ्यायला लागतं सद्गुरूंचं ज्ञान. आपण दिव्य साधना इथे अरेंज करतो, इथे सद्गुरूंच्या इकडे जातो, सद्गुरूंच्या मुखातून देण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं का करतोय? तुम्हाला काहीही कमी पडता कामा नये. सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी हजर. सद्गुरू नेहमी म्हणायचे काय, अनुग्रह दिल्यानंतर त्याच्यानंतर ठेवायचं. म्हणून ही जी आपण गुरुपौर्णिमा करतोय ह्याच्यामध्ये इतक्या लोकांचे हातभार आहेत. इथेच तुम्हाला कळेल की आपण किती कृतज्ञ असलं पाहिजे प्रत्येकाबद्दल. सर्वांना हा शब्द किती महत्वाचा आहे. विवेक त्याच्यामध्येच आहे. विवेक शहाणपण कशामध्ये आहे? कृतज्ञता हेच शहाणपण आहे. लक्षात ठेवायचं, कृतज्ञता हेच शहाणपण आहे. म्हणून आपण सर्वांप्रती आज कृतज्ञता व्यक्त करूया. या सर्वांचं भलं होऊ दे अशी आपण साधना शेवटी करूया. आता हे जे आपण करतोय सगळं, ह्याच्यातनं मी जे म्हटलं की आपलं कल्चर निर्माण होणं गरजेचं आहे. कल्चर निर्माण होण्यासाठी आपण काही गोष्टी, थोड्याशा काही गोष्टी आपण सांभाळायला पाहिजे. काय सांभाळायचं आपल्याला? दुसऱ्यांना सांभाळायचं आहे. दुसऱ्यांच्या संसारामध्ये नको तितकं तुम्ही लक्ष घालायची गरज नाही. आपल्या संसाराकडे बघा, आणि जेवढं तुम्ही दुसऱ्यांच्या संसारात लक्ष घालाल, लक्ष म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणत नाही, वाईट अर्थाने लक्ष घालाल, तेवढा तुमचा संसार दुःखाचा होईल हे लक्षात ठेवायचं. सद्गुरूंनी कर्माचं महत्त्व दिलेलं आहे आणि हे कर्माचं महत्त्व साध्या भाषेत सांगितलं. काय? ज्याच्यावर तुम्ही फोकस कराल, ज्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालाल ते मोठं होईल. साध्या भाषेत सांगतो, ज्याच्यामध्ये लक्ष घालाल ते मोठं होईल. द्वेष करण्यामध्ये लक्ष घालाल, सतत द्वेष करत राहाल लोकांचा, मोठं होईल. मोठं होईल म्हणजे काय? तशी परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये आणखीन येत राहील. आणखीन द्वेष करा, आणखीन द्वेष करा, अशी परिस्थिती तुमच्याकडे येईल. म्हणून जे फोकस करतो ते एक्सपांड होतं. लक्षात ठेवायचं. दुसऱ्यांचा मत्सर केला तर मत्सर करण्यासारखी परिस्थिती तुमच्या वाट्याला येईल. आयुष्यभर मत्सरच करत राहाल. लक्षात ठेवा. म्हणून आपण कशावर लक्ष ठेवायचं, कशावर फोकस करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. म्हणून मला एकाने विचारलं होतं, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे कमी कसे करायचे? साधं आहे. सद्गुरू सांगितले, चांगल्या संगतीत राहा. बरोबर? चांगल्या संगतीत राहायचं म्हणजे चांगल्या विचारांच्या संगतीत राहायचं, सद्गुरूंच्या विचारांच्या संगतीत राहायचं. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या